यावर्षी पावसाळा जरा नेहमीपेक्षा लवकरच आला नाही का? खरंच खरंच. गेला संपूर्ण आठवडा दररोज पाऊस पडतोय. बघता बघता हे समोरचे डोंगर हिरवे पण व्हायला लागलेत. छान असतं नाही काय पावसाळी वातावरण? हो ना. दरवर्षी नित्यनेमाने पावसाळा येतो, पण दरवेळी तो नवा नवा आणि हवा हवासा वाटतो. हो. सगळं धुळीनं माखल्यानं नि उन्हाने होरपळलेलं वातावरण धुवून पुसून स्वच्छ करून टाकतो हा पाऊस. अगदी. आणि आपला ओलसर थंडावा सगळीकडे पसरून टाकतो. आता हे झालं निसर्गाचं वातावरण. हिरवकंच, डोंगर दऱ्या हिरव्यागार, झाडांना नवीन पालवी, हिरव्या गवताचे गवत फुलांचे नवे नवे धुमारे, जमिनीतून फुटलेले नवे कोंब, शेतकऱ्यांच्या मनावर आणि चेहऱ्यावर फुललेलं प्रसन्न हसू आणि समाधान. खरे. याबरोबरच लेखक आणि कवींच्या प्रतिभेवर सुद्धा एक नवी झळाळी येते. तुला एक सांगू का? काय? आपण इतकी वर्ष पावसाळा आणि पाऊस बघतोय, हो, अनुभवतोय, हो, तरी पण दरवर्षी कवितांचा पाऊस पण तितक्याच जोमाने पडत असलेला मी पाहतोय. अगदी. शब्दांची टपटप, काव्यपंक्तींच्या कधी रिमझिम सरी, वा वा, तर कधी झिम्मड धोधो झंझावात, कधी हलकी रिपरिप, तर कधी गार सर्द झुळका. मनातली प्रतिभा आणि कल्पना जागवण्याचं सामर्थ्य असतं या पावसात. हो हो. कितीतरी काव्य झिरपली असतील नाही का आतापर्यंत या पावसाने? काही अजरामर झाली, काहींची रुंजी मनात अजूनही दरवळत राहिली, काहींच्या नवा नवा सुगंध येत राहिला. या पावसानं कितीतरी गीतांना जन्म दिला आणि सुरांना आसमंत दिला. आणि म्हणूनच माझ्या मनात आलं की चला आपल्याला भावलेला हा पाऊस आपण सर्वांसाठी मोकळा करूया. अगदी मनातलं बोललाच बघ. हो ना. पावसात भिजायला आवडत नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. गेल्या वर्षी आणि यावर्षी मात्र काही प्रमाणात हे पावसात भिजणं मनातल्या मनात दडपून टाकावं लागलं. पण शब्दांच्या पावसात भिजायला तर काही बंधन नाही ना. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मी ठरवलं की या वर्षीपासून आपल्या रसिक मंडळींना शब्दांच्या पावसात भिजवूया. तर मंडळी, सादर करीत आहोत चला भिजूया शब्द सहित पावसाच्या. कुठून सुरुवात करावी कळत नाहीये, कारण इतक्या कविता, इतकी गाणी, इतकी गीतं आठवता येत ना की मनात नुसती गर्दी झाली आहे. मी सोपी करू का तुझी ही अडचण? हो ना, अगदी. मला सांगतोस तू? प्लीज कुठून करूया सुरुवात सांग बरं जरा मला. हे बघ, पाऊस कवितांना जन्म देतो. बरोबर. आणि कवितांमधून गीत तयार होते. हो. आणि गीतांना सुरांची संगत लाभली की त्यातून गाणी बाहेर पडतात. क्या बात आहे. मला तर अशा गाण्यांची फार भुरळ पडते बघ. हो ना. रंगगंधने यावर्षी पाऊस ही थीमच दिली होती त्यांच्या गाण्यांच्या स्पर्धेसाठी. वा वा वा. प्राथमिक फेरी झाली सुद्धा आणि त्यामध्ये खूप जणांनी पावसातली गाणी म्हटली आहेत. बर. आणि अंतिम फेरीत पण प्रवेश मिळवलाय. आता 9, 10 आणि 11 जुलैला वेगवेगळ्या वयोगटातल्या स्पर्धकांच्या अंतिम फेरीचा महोत्सव होणार आहे. तू पाहणार आहेस की नाही? म्हणजे काय, आवर्जून बघणार. मी तर बघणारच, पण माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या परिचयातल्या सगळ्यांना सुद्धा जरूर बघायला सांगणार आहे. वा वा वा, छान. आपल्या रसिक प्रेक्षकांना पण हे सांगूयात की हे 3 दिवस तुम्ही बुक करून ठेवा, रात्री 7:30 ते 9 पर्यंत. वा 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 वा, छानच पर्वणी आहे बरं का. पण आता अधिक वेळ न डवळता तू तुझ्याकडे असलेली आणि तुला जी आठवतात ती पावसाची गाणी आता सादर कर. तोपर्यंत मी माझ्याकडच्या पावसांच्या कवितांचा खजिना चाळून बघतो आणि काही कविता निवडून ठेवतो सादर करण्यासाठी. ओके? हो. पावसाच्या सरींनी मुलांना प्रचंड भुरळ पडते. पाऊस जसा मनसोक्त बागडतो तसंच बालगोपालही पावसाच्या संगतीत मुक्त मजा घेतात. पावसावरची गाणी आठवायला सुरुवात केलं की मला अगदी जुनं असलेलं एक सर्वश्रुत गाणं आठवतं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. एका चिमुरडीची पावसाशी जमलेली गट्टी किती गोड शब्दात मांडली नाही गदिमांनी. आपले मनोगत ती मोराला सांगताना पाऊस येण्यापूर्वीचं वातावरण, पाऊस पडत असतानाचा माहोल,
आणि पावसाने उघडीप दिल्यानंतरचं असं म्हणतं. याचं इतकं चपखल वर्णन एकाच कवितेत केलंय. इतक्यांदा हे गाणं ऐकलं तरी ते गाणं गुणगुणण्याचा मोह मात्र टाळता येत नाही. आता मी हे गाणं तुम्हाला थोडं गुणगुणून आणि थोडं म्हणून दाखवते. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा नाच. पाऊस पडण्याआधीचं हे वातावरण. आता पाऊस सुरू होतो तेव्हा झर झर धार झरली रे, झर झर धार झरली रे. झाडांची भिजली इरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात वाजती रे, थेंब थेंब तळ्यात वाजती रे. टप्प टप्प पानात वाजती रे, टप्प टप्प पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सौंगड्या नाच, नाच रे मोरा नाच. आता पाऊस थांबतो, आकाश निवळू लागतं आणि उन्हाच्या तिरिपीमधून छान इंद्रधनुष्य आकार घेऊ लागतं. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान. कमानी खाली त्या नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. गेलं वर्ष दीड वर्ष करोनाच्या भीतीमुळं सगळ्या शाळा, स्कूल, नर्सरी, बालवाडी सगळं 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 बंद आहे. सगळी मुलं घरात बसून किती कंटाळली असतील नाही. हा अनुभव प्रत्यक्ष घेतलेल्या माझ्या एका मैत्रिणीला म्हणजे मुलांच्या आईला मी बोलवणार आहे. सायली, ए सायली, आले 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 हो. ये ये. हाय हाय, कशी आहेस तू? मस्त. दमलीस का ग सायली? हाय ग, काही विचारू नको. खरंय. टीव्ही आणि ऑनलाईन क्लासेस या दोन्हींच्या जाळ्यातनं मुलांना बाहेर काढून त्यांना काहीतरी बौद्धिक आणि छान छान शिकवणं ही माझ्यासारखी आज सगळ्या पालकांची म्हणजे तारेवरची कसरत आहे बघ. अगदी. आणि ना बघ ना, वातावरण किती छान आहे बाहेर. इतकं छान पावसाळा सुरू झालाय, पाऊस पडतोय आणि ह्या अशा वातावरणात मी आणि माझी मुलं अगदी घरात अडकून पडलोय. ए आत्या, तू मला काहीतरी आयडिया सांग ना ग. अगं मग वाट कशाला बघतेस? बोलाव तुझ्या सगळ्या बाळगोपाळांना, मस्त पावसात भिजू. खरंच खरंच चल चल बोलवूयात. ऐक ऐक ताई, मुलांना मी बोलवते पण ते आल्याला भुणभुण करतील. काय करायचंय काय करायचंय? अगं अजिबात काळजी करू नको सायली. इतका सुंदर पाऊस पडतोय. या पावसात तुझ्या सगळ्या बाळ गोपाळांना घेऊन आपण जाऊयात आणि त्यांना पावसात भिजल्याचा आनंद देऊयात. पण नुसतं पावसात भिजायचं नाही, तर त्यांना त्या पावसाबरोबर कवितेच्या पावसात पण भिजायला लावायचं. काय कवितेचा पाऊस? हो हो, कवितेचा पाऊस. ह्या काय भन्नाट कल्पना आहे. आणि बघ योगायोग, काय आजच सकाळी रेडिओवर मी एक छान कविता ऐकली. इतकी सुंदर चाल, इतके सुंदर शब्द, माझी आणि मुलांची मस्त ती कविता पाठ झाली. दिवसभर मी आणि मुलं ती कविता गुणगुणतोय. ते आपण त्यानेच सुरुवात करूया. कुठली कुठली सांग तरी. टप 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 टप. अगं ती खारकरांची कविता का? हा, श्रीनिवास खळ्याने काय सुंदर संगीत दिलंय. चाल. हो. टप 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 थेंब वाजती, गाणे गाई वारा. विसरा आता पाटी पुस्तक, मजेत झेला गारा. पाऊस आला रे पाऊस आला. बालमित्रांनो, मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही खूप खेळता, गावाला जाऊन येता. मात्र खूप उकाड्यामुळे तुम्ही बेचैन झालेले असता आणि मग पावसाची वाट पाहू लागता. क्वचित कधी आकाश ढगाळ झालं की तुम्हाला वाटतं आता आज पाऊस नक्की पडणार. पण छे, तो तुमचा अगदी अंत पाहतो.
कंटाळल्यावर शेवटी एकदाचा तो तुम्हाला भेटायला येतो. मग मात्र अभ्यास बाजूला ठेवून तुम्ही भिजायला बाहेर पडता. तुम्हाला पावसाच्या धारा झेलत ओल्या मातीत नाचायचं असतं. कधी गारा पडतात त्या वेचून खायच्या असतात. आता ही मुलगीच बघा, गाण्यात नेमकं हेच सांगते. सायली, विसरा आता पार्टी पुस्तक वगैरे सगळं ठीक आहे हा, पण मुलांना की नाही पावसात जायला खूप आवडतं. आणि मुलं लगेच विचारतात आईला पाऊस पडायला लागला की, ए आई मी पावसात जाऊ का? आणि पावसात जाऊ का विचारलं की आईचं सुरू होतं, पावसात अजिबात जायचं नाही, तुला ताप होईल, सर्दी होईल, खोकला येईल. तू पण असंच करतेस ना? अजिबात नाही. काय? पाऊस पडायला लागला की आधी पहिल्यांदा मी जाऊन पाण्यात भिजत असते आणि मुलांना पाण्यात भिजायचं, पहिल्या पावसात मनसोक्त मज्जा करू द्यायची. हे जणू बाळकडूच मी त्यांना दिलेलं. मला माहितीये तू मुलांपेक्षाही जास्त मूल होतेस आणि पावसात खेळतेस. आणि अशीच
मुलांपेक्षाही मूल होऊन लिहिलेली मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. त्या कवितेत ते सगळ्या आयांना असे प्रश्न विचारतात की ज्या प्रश्नांची उत्तरं त्या आयांना अजिबात देता येत नाहीत. हे ऐकव ना ती कविता. सांगते तुला. हा, दिवसभर पावसात असून सांग ना ग आई. बरं का, दिवसभर पावसात असून सांग ना ग आई, झाडाला खोकला होत कसा नाही. वा. दिवसभर पावसात असून सांग ना ग आई, झाडाला खोकला कसा होत नाही. दिवसभर पावसात खेळून सांग ना ग आई, दिवसभर पावसात खेळून सांग ना ग आई, वारा कसा जराही दमत नाही. वारा कसा जराही दमत नाही. रात्रभर पाढे म्हणून सांग ना ग आई, रात्रभर पाढे म्हणून सांग ना ग आई, बेडकाचा आवाज कसा बसत नाही. बेडकाचा आवाज कसा बसत नाही. रात्रभर जागून सुद्धा सांग ना ग आई. बरं का, रात्रभर जागून सुद्धा सांग ना ग आई, चांदोबा झोपी कसा जात नाही. वा. चांदोबा झोपी कसा जात नाही. काय सुंदर कल्पना केलीये ग. आणि शेवटी बरं का, आईने पावसात जायला परवानगी द्यायला हवी म्हणून मुलं जी मखलाशी करतात, आईचं कौतुक करतात, तेच ह्या पुढच्या कडव्यात सांगितलंय. बरोबर. दिवसभर काम करून सांग ना ग आई. अगं दिवसभर काम करून सांग ना ग आई, तुला मुळी थकवा कसा येत नाही. तुला मुळी थकवा कसा येत नाही. कसली लबाडत ग ही मुलं. पावसात जायला मिळावं म्हणून आईला चांगलाच गुळ लावतात. काय लबाड मुलं. आईने पावसात भिजण्यासाठी सोडावं म्हणून वाटेल ते म्हणते करायची तयारी आहे. अशीच ना एक वंदना विटेणकरांची अगदी कविता आहे, तंतोतंत अशीच आहे. आणि त्यात तर लहान मुलांनी आईकडे हट्ट केला आहे पावसात भिजण्याचा. थोडस गुणगुणते. हे आई मला पावसात जाऊ दे, आई मला पावसात जाऊ दे, एक तास ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. हे आई मेघ कसे बघ गडगड करती, मेघ कसे बघ गडगड करती, विजान भातुनी मला खुणवती. मेघ कसे बघ गडगड करती, मेघन भातुनी मला खुणवती. त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. ए आई मला पावसात जाऊ दे. बदकांचा बघ थवा नाचतो, बदकांचा बघ थवा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो. बदकांचा बघ थवा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांच्या मला पाठ लाग करू दे, पाण्यामधून त्यांच्या मजला पाठ लाग करू दे. ए आई मला पावसात जाऊ दे. धारे खाली. नुसतं विचारांनीच अंगावर पाणी पडल्यासारखं वाटतंय ग. धारे खाली उभा राहुनी पाया नेहमी उडविन पाणी. धारे खाली उभा राहुनी पाया नेहमी उडविन पाणी. ताप खोकला शिंका सर्दी, छे ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते हो उदे. ए आई मला पावसात जाऊ दे. आहा काय सुंदर कल्पना केली आहे ना. सुरेख. सायली, लहान मुलांसाठी केलेल्या ह्या कविता आठवल्यानं की आपल्याला जेव्हा पाऊस कळायला लागला तेव्हाची एक कविता मला आठवते. कुठली ग. ये रे पावसा तुला देतो पैसा, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. पण हा पावसाचा प्रवास थांबलेला नाहीये बरं का. म्हणजे तेव्हापासून जी गाणी होत आली आहेत ती आता सध्याचं म्हणजे सलील आणि संदीपचं एक गाणं मला अगदी आवर्जून आठवलं बघ. मला लक्षात आलं. कुठलं गाणं म्हणतेस तू ते सांग बरं. अगोबाई ढगोबाई. आता मी तुला हे म्हणून दाखवते. अगोबाई ढगोबाई. ऐकव ऐकव. फार सुंदर चालेल. लहान मुलांना खूप आवडतं, अतिशय आवडतं. अगोबाई ढगोबाई
अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार, अगोबाई ढगोबाई. वारा वारा गरा गरा सो सो सुम, वारा वारा गरा गरा सो सो सुम, ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम, ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम, वीजबाई अशी काही थोड्यामध्ये खरडी, वीजबाई अशी काही थोड्यामध्ये खरडी, आकाशाच्या पाठीवर चमचम छडी, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई. खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार, खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार, डुंबायला डबक्याचा करूयात लाव, डुंबायला डबक्याचा करूयात लाव, साबू बिबू नको जरा चिखल लगाव, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी जळ, थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई. संगीताताई, माझ्या वाचण्यात विजय शेणगे यांची अशीच एक सुंदर कविता आली आहे बर, आणि ती एका छोटुकल्याच्या शब्दात त्याने मांडली आहे. ऐकव का कधी पण? सांग सांग. एक होता पाऊस, त्याला बरसण्याची हौस, एक होता पाऊस, त्याला बरसण्याची हौस, रिमझिमत यायचा मला कुशीत घ्यायचा, रिमझिमत यायचा मला कुशीत घ्यायचा, लपाछपी खेळताना डोंगरा आड लपायचा, लपाछपी खेळताना डोंगरा आड लपायचा, वीज होऊन डोंगरा मागून मला चोरून पाहायचा, वीज होऊन डोंगरा मागून मला चोरून पाहायचा, मी त्याला शोधत मग डोंगर दऱ्यात जायचो, मीही त्याला शोधत मग डोंगर दऱ्यात जायचो, त्याच्या मागे हळूच जाऊन जोरात धप्पा घालायचो, त्याच्या मागे हळूच जाऊन जोरात धप्पा घालायचो, मग तो पुन्हा एकदा सर होऊन यायचा. काय सुंदर कल्पना आहे ना. मग तो पुन्हा एकदा सर होऊन यायचा, गोल गोल गार गारा खिसा भरून द्यायचा, गोल गोल गार गारा खिसा भरून द्यायचा, मी त्याला मग एक गोड पापा घातला, मीही त्याला मग एक गोड पापा द्यायचो, त्याच्या हातात हात घालून खुशाल पाऊस व्हायचो, त्याच्या हातात हात घालून खुशाल पाऊस व्हायचो. काय सुंदर कल्पना आहे गई. अप्रतिम. मस्त. यानंतर बालमित्रांसाठी छान कविता सादर करण्यात आहेत सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे. डॉक्टर संगीता बर्वे यांची ओळख खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला आहेच, ती त्यांच्या सुंदर सुंदर बालकवितांमुळे. गंमत झाली भारी, उजेडाचा गाव, रानफुले, झाड आजोबा, खारुताई आणि सावलीबाई, हुर्रे हुप, मिनूचे मनोगत असे अनेक बालकविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे मारुंजी येथे 2015 साली भरलेल्या अखिल भारतीय बाल साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. बालमित्रांसाठी चित्रकथा तसेच गोष्टी, ललित याशिवाय
5वी ते 10वी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील कवितांचा रसास्वाद करणाऱ्या 6 पुस्तकांचा संचही त्यांचा प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या बालकवितांचा समावेश असलेले गंमत झाली भारी, या रे या सारी गाऊया, बच्चों की फुलवारी हे बालगीतांचे अल्बमसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. यातील या रे या सारी गाऊयाच्या निमित्ताने माझी आणि संगीताताईंची ओळख झाली होती. त्यांच्या गायिका असलेल्या दोन्ही मुली प्रियंका आणि प्रांजली यांच्याबरोबरच या टीममध्ये माझा मुलगा परिमल आणि सध्या टी व्हीवर गाजत असलेल्या माझा होशील का या मालिकेचा नायक विराजस कुलकर्णी हे सुद्धा होते. आता हे सर्व बालगायक मोठे झाले आहेत आणि आपापल्या क्षेत्रात छान कामगिरी करतात. निसर्गात आणि आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या दैनंदिन गोष्टींचं सुंदर निरीक्षण आणि त्यांचं छोट्यांच्या बालविश्वात गुदगुला करणाऱ्या प्रसन्न कविकल्पना ही संगीताताईच्या बालकवितांची वैशिष्ट्ये आहेत. तर आता ऐकूया संगीताताईंच्या पावसावरच्या 2 छान कविता. नमस्कार, मी डॉक्टर संगीता बर्वे 2 बालकविता आपल्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे ढग आणि मेंढरू बाळ. एकदा एक काळा ढग चालला होता डोंगरावरून. एकदा एक काळा ढग चालला होता डोंगरावरून. तेव्हा काही मेंढरं तिथून नुकतीच उतरत होती चरून. एका छोट्या मेंढराला रागवत होती त्याची आई. म्हणत होती, नजर चुकवून अजिबात जायचं नाही. मेंढरू बाळ कुरकुर करत म्हणत होतं, ऐक जरा, असला कसला डोंगर हा, कुठेच नाही गोडचारा. दूर बघ त्या तिथे केवढा मोठा हिरवा डोंगर. चल ना ग आई तिकडे, जाऊ आपण झरझरझर. आई म्हणाली, बाळा असा वेडा हट्ट नको करू. ढग आलाय पाऊस घेऊन, त्याची रोज पूजा करू. ढगाने ते ऐकले मात्र डोळ्यांमधून झरले पाणी. आला आला पाऊस आला, मेंढरं गाऊ लागली गाणी. ढग म्हणाला, मेंढरू बाळा गेला ना रे राग आता. ढग म्हणाला, मेंढरू बाळा गेला ना रे राग आता. बाळ म्हणाले, कसला राग, दमलो चारा खाता खाता. अरे कसला राग, दमलो चारा खाता खाता. आणि दुसरी कविता आहे ढगांची झुकझुक गाडी. आभाळात ढगांची लांब लचक झुकझुक गाडी. आभाळात ढगांची लांब लचक झुकझुक गाडी. धडाड धूम डबे आपटत काळा काळा धूर सोडी. गाडीमध्ये लहान ढग, काही ढग म्हातारे. गाडीमध्ये लहान ढग, तरुण ढग, काही ढग म्हातारे. त्यातले काही कुट्ट काळे, काही नुसते पिट्ट गोरे. एका लहान ढगानं एका तरुण ढगाला मारला सहज धक्का. तरुण ढगानं लहान ढगाच्या पाठीत घातला बुक्का. लहान ढगानं पसरलं की घाबरून जोरात भोकाड. आगगाडीच्या बंद डब्याचं दारच उघडलं सताड. धो 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 पाऊस लागला पडू. हो धो 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 पाऊस लागला पडू. शिट्टी वाजवत इंजिन साहेब लागलेन गडगडगडू. शिट्टी वाजवत इंजिन साहेब लागलेन गडगडगडू. धन्यवाद. संगीताताई बर्वे यांच्या इतकीच आमची म्हणजे मी, महेश काका आणि संगीताताई यांची छान ओळख असलेली अजून एक प्रतिभासंपन्न कवयित्री अर्थात अश्लेषा महाजन. माझे आजे सासरे संगीतकार कैलासवासी मना कुलकर्णी यांच्या मुलाफुलांची गाणी भाग 1 आणि भाग 2 या 2 भागात प्रकाशित झालेल्या बालगीतांच्या ऑडिओ कॅसेट्समध्ये अश्लेषाताईंच्या अनेक छान छान कविता आहेत. आणि या सगळ्या कविता अतिशय प्रबोधनात्मक आणि काळाशी अनुरूप अशा आहेत. गेल्या 15-20 वर्षांमधला अश्लेषाताईंचा साहित्यिक प्रवास हा कविता, कथा, पत्रकारिता, स्तंभलेखिका, संपादक, अनुवादक,
अभिवाचक, व्याख्याने इत्यादी अनेक मार्गांनी जात समृद्ध होत आहे. हा सारा प्रवास अचंबित करणारा आहे. 30हून अधिक प्रकाशित पुस्तकं, अनेक प्रतिष्ठेचे सन्मान आणि पुरस्कार, बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश, भारतीय स्त्री शक्ती जागरण वाचक मंच 2020, गोमांतक महिला साहित्य संमेलन 2019, पंचक्रोशी बालकुमार साहित्य संमेलन रहिमतपूर 2018 इत्यादी अनेक ठिकाणे त्यांनी भूषवलेली अध्यक्षपदं हे त्यांच्या साहित्य प्रवासातले महत्त्वाचे मानदंड आणि संस्मरणीय असे टप्पे. याशिवाय आकाशवाणी, दूरदर्शन, विद्यावाणी, रेडिओ व अनेक रंगमंच कार्यक्रमांसाठी त्यांचे संहिता लेखन, दिवाळी अंक व नियतकालिके, मासिके यात सातत्याने अश्लेषाताईंचे लेखन अविरत सुरू आहे. आज भेटल्या कृष्णसख्या, पंचवेद, अनवाणी ते कॅटवॉक, कळ्यांचे ऋतू, जन्म जान्हवी अशा समाज उद्बोधक आणि वेगळ्या विषयांवरचे अश्लेषाताईंचे लेखन आपले लक्ष वेधून घेते. या सामाजिक प्रश्नांचे ते नुसत्या लेखन नाही करत, तर त्या लेखांचे कार्यक्रमात रूपांतर करून त्यांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती अशी सुद्धा भूमिका त्या छान पार पाडतात. अशी ही एवढी प्रतिभासंपन्न व्यक्ती माझी सखी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आता ऐकूयात आणि बघूयात अश्लेषाताई यांच्या पुढच्या 2 बालकविता. नमस्कार रसिक हो, मी कवयित्री अश्लेषा महाजन तुमच्यासमोर सादर करणार आहे काही लहान मुलांच्या पावसाच्या कविता. लहान मुलांचा पाऊस मात्र असतो भारी खट्याळ, दंगा करतो तो, धसमुसळा असतो, पण मुलांना तो खूप आवडतो. तर ऐकूयात पावसाच्या बालकविता. पहिली कविता आहे, त्याचे शीर्षक आहे पाऊस म्हणाला. पाऊस म्हणाला देऊ का पाणी, पाऊस म्हणाला देऊ का पाणी. धरती म्हणाली हो गाईन मी गाणी. ढग म्हणाले गर्जना मी करतो. मोर म्हणाला जरूर मी नाचतो. धारा म्हणाल्या टाकू का गारा, धारा म्हणाल्या टाकू का गारा. वारा म्हणाला वेच रे पोरा. थेंब म्हणाले आलो ग माती. थेंब म्हणाले आलो ग माती. माती म्हणाली पिते मी मोती. मातीचा सुगंध म्हणाला हसून, मातीचा सुगंध म्हणाला हसून, काळजात घ्या हा सुगंध भरून. पाऊस म्हणाला सावध मी कोसळतोय. पाऊस म्हणाला सावध मी कोसळतोय. सृष्टी म्हणाली ये रे आम्ही नटतोय. इंद्र म्हणाला घ्या हे धनु. इंद्र म्हणाला घ्या हे धनु. सप्तरंगांचे तोरणच जणू. मेघांना सोसेना पाण्याचे ओझे. मेघांना सोसेना पाण्याचे ओझे. माणूस म्हणाला स्वागत तुझे. अमका म्हणाला तमका म्हणाला. अमका म्हणाला तमका म्हणाला. म्हणता म्हणता तुडुंब न्हाला. पानात पाणी चोचीत दाणा. पानात पाणी चोचीत दाणा. मातीत अंकुर गोजीरवाणा. मातीत अंकुर गोजीरवाणा. रसिक हो, आता पुढची कविता ही आणखीन एक मजेदार कविता आहे. पावसाळा म्हटलं की काय काय होतं. बेडूक येतो, डराव डराव करून जातो, दारापाशी येतो आणि दार ते जर लाकडाचं असेल तर लाकडाचं दार फुगतं पावसामुळे आणि मग लागतच नाही त्याची कडी. मग काय गंमत होते बघा. कवितेचं शीर्षक आहे दारं फुगली. पावसानं लाकडी दारं फुगली. पावसानं लाकडी दारं फुगली. उघडी तर उघडी नाही तर लागली.
दारांना जणू काही आलीये सूज, दारांना जणू काही आलीये सूज, जो तो करतो हीच कुजबूज. ओढून ओढून दुखतो हात, ओढून ओढून दुखतो हात, दंडात गोळा, ढोपरात वात. करावे काय कळेना काही, करावे काय कळेना काही. आजोबा म्हणती त्राही त्राही. दारांनी नाकी आणले 9, दारांनी नाकी आणले 9. बाहेर कशी जाऊ नि आत कशी येऊ. इकडून तिकडे बांधल्या दोऱ्या, कडी लागत नाही ना म्हणून. इकडून तिकडे बांधल्या दोऱ्या, तरीही बाबांच्या येर झाऱ्या. दिवसा ठीक पण रात्रीचे काय. अहो दिवसा ठीक पण रात्रीचे काय. भीतीने झोप येईल की काय. शपथ कुठलीच लागेना कडी, शपथ कुठलीच लागेना कडी. आता पहाऱ्यासाठी ठेवा कुठला तरी गडी, आता पहाऱ्यासाठी ठेवावा लागणार गडी. तर मित्र हो, अशा या सगळ्या पावसाच्या गमती जमती. आणखीन एक पावसाची गमतीदार कविता आता मी बालकविता आता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि त्या कवितेचं शीर्षक पण मजेदार आहे. ते शीर्षक आहे थेंबे थेंबे थेंबोणी. थेंबोणी असा एक मजेदार शब्द ह्याच्यामध्ये आलेला आहे. ऐकूयात. थेंबे थेंबे थेंबोणी, थेंबामध्ये जे पाणी. पाण्याला हवा धडकली, थेंबाची गोळी तडकली. थेंबे थेंबे थेंबोणी, थेंबामध्ये जे पाणी. पाण्याला हवा धडकली, थेंबाची गोळी तडकली. थेंबे थेंबे थेंबोणी, लोलकातली भिंगरणी. थेंबात सूर्य बागडला, चमचम प्रकाश ओघळला. थेंबे थेंबे थेंबोणी, थेंबावरती चांदोणी. थेंबे थेंबे थेंबोणी, थेंबावरती चांदोणी. चांदण चमकी चमकली, काजव्यासोबत मुरकली. थेंबे थेंबे थेंबोणी, थेंबासाठी मनधरणी. ढगांमधून जे निसटले, टिंबक ठिपके टपकले. थेंबे थेंबे थेंबोणी, पागोळ्यांची ठिबकणी. थेंबे थेंबे थेंबोणी, पागोळ्यांची ठिबकणी. पानोपानी अंथरली, चोचींमध्ये मंथरली. थेंबे थेंबे थेंबोणी, ओढे नाले साठवणी. तळ्यात थेंब मिसळला, झऱ्यांमधून उसळला. थेंबे थेंबे थेंबोणी, नद्यांवरती अंथरणी. विहिरींमधून घुसळली, मासोळींनी विसळली. थेंबे थेंबे थेंबोणी, शेती रानी पांघरणी. थेंबे थेंबे थेंबोणी, शेती रानी पांघरणी. घरी निदारी वापरली, जपून जपून वापरली. थेंबे थेंबे थेंबोणी, जलचक्राची शिंपडणी. थेंबे थेंबे थेंबोणी, जलचक्राची शिंपडणी. समुद्र वाफा भिरभिरती, ढगांमध्ये वरती वरती. समुद्र वाफा भिरभिरती, ढगांमध्ये वरती वरती. थेंबे थेंबे थेंबोणी, थेंबे थेंबे थेंबोणी. थेंबाच्या गोष्टी गाणी. थेंबे थेंबे थेंबोणी, थेंबाच्या गोष्टी गाणी. ज्याला त्याला सांगूया, जलवंतीला नटवूया. ज्याला त्याला सांगूया, जलवंतीला नटवूया. थेंबे थेंबे थेंबोणी, ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला. नमस्कार. बालकविता सादर करणारी अजून एक अशीच गोडी हरहुन्नरी कवयित्री यानंतर आपल्या बालकविता सादर करणार आहे. तिची बाकी ओळख तर मी करून देणारच आहे, पण सर्वात विशेष ओळख म्हणजे ती एक गोड कवयित्री आणि कलाकार आहेच, पण माझी खास मैत्रीण पण आहे. पुण्यात आणि पुण्याबाहेर झालेल्या अनेक संगीत मैफलींचे रोचक, माहितीपूर्ण आणि खुसखुशीत निवेदन
आणि सूत्रसंचालन करणारी निवेदिका म्हणजे मंजिरी जोशी. मराठी विषयात पदव्युत्तर डिग्री प्राप्त करतानाच पदवी परीक्षेत पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवणारी मंजिरी ही स्वतः संगीत विशारद असून गाण्याचे प्रशिक्षण वर्गही चालवते. आजवर जवळपास 2500पेक्षा जास्त सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, नृत्य आदी क्षेत्रातील कार्यक्रमात मंजिरीने सूत्रसंचालन आणि निवेदन करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवले आहे. कार्यक्रमाचं निवेदन मंजिरी करणार आहे म्हणून तिच्यासाठी कार्यक्रमाला येणारा एक वेगळा खास रसिक वर्ग आहे. प्रेक्षक आणि कलाकारांमधला छान दुवा अशी मंजिरीची ओळख आहे. याबरोबरच साहित्य क्षेत्रात अंतरीचे काही या काव्यसंग्रहाने तिने आपली हजेरी लावली आहे. वृत्तपत्रात, मासिकात सातत्याने लेखनाबरोबरच आरोही, तुझ्या माझ्यात, सलाम, रमा माधव, पिंपळ इत्यादी चित्रपटात तिने पार्श्वगायनही केलेले आहे. तर आता ऐकूया गुणी आणि विविधांगी कवयित्रीच्या पावसावरच्या काही बालकविता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये होते काय मजा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये होते काय मजा, वरून ढगांना खाली धाडतो आभाळातला राजा. आभाळातला राजा म्हणजे सूर्य. वरून ढगांना खाली धाडतो आभाळातला राजा. डोंगरावरून पळत पळत ढग येतात खाली, सृष्टी सारी करून जातात क्षणात हिरवी ओली. डोंगरावरून पळत पळत ढग येतात खाली, सृष्टी सारी करून जातात क्षणात हिरवी ओली. ढगांच्याच मागे सूर्य आकाशात लपतो, ढगांच्याच मागे सूर्य आकाशात लपतो. उन्हापासून सुटका होते फक्त प्रकाश दिसतो, उन्हापासून सुटका होते फक्त प्रकाश दिसतो. 4 महिने खाली राहून कंटाळा येतो ढगांना, 4 महिने खाली राहून कंटाळा येतो ढगांना. सूर्य मग बोलावून घेतो उन्हावरती त्यांना. दरवर्षी फिरते अशी कांडी जादूची, दरवर्षी फिरते अशी कांडी जादूची. आपणही वाट पाहतो म्हणून पावसाची, आपणही वाट पाहतो म्हणून पावसाची. पावसा पावसा हल्ली जरा जोरातच येतोस तू, पावसा पावसा हल्ली जरा जोरातच येतोस तू. घरात बसून राहावं लागतं, किती घाबरवतोस तू. घराभोवती तळं साठतं पण काहीच उपयोग नाही, घराभोवती तळं साठतं पण काहीच उपयोग नाही. पाणी किती गढूळ असतं त्यात डुंबता येत नाही. वादळ होतं, पूर येतो, बातम्या मी बघत नाही. वादळ येतं, पूर येतो, बातम्या मी बघत नाही. मला मग रडू येतं, मदत करता येतच नाही. पाहिजे तेवढाच ये ना तू, पाहिजे तेवढाच ये ना तू, आम्हाला मस्त भिजवून जा. पाहिजे तेवढाच ये ना तू, आम्हाला मस्त भिजवून जा. कुणीच माझं ऐकत नाही, तू तरी थोडं ऐकत जा. कुणीच माझं ऐकत नाही, तू तरी थोडं ऐकत जा. रसिक हो, पावसावरच्या अजूनही अनेक बालकविता डोळ्यासमोर येत आहेत. पावसासारख्याच त्याही धोधो बरसाव्या असं वाटतंय, पण वेळेच्या मर्यादेची छत्री आता उघडावी लागणार असं दिसतंय. आजचं भिजणं इतकंच माफक ठेवून आपली आता रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना वर्षा ऋतूच्या खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर पाऊस होऊ दे. नदी, नाले, प्रवाह, शेतं पाण्याने तुडुंब वाहू देत अशी आपण वरुणराजाला प्रार्थना करूया.